मजा असते, लोक बघायला येतात, डेकोरेशन असतं, ते फार वेगळं असतं. मुंबईची एक वेगळी धमाल आहे. मुंबईचे गणपती म्हटलं आपलं विसर्जन, ते मोठे मूर्त्या. त्यामुळे आता मानाच्या 5ही गणपतीचं दर्शन होतंच. जेव्हा लास्ट दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी रोडला आम्ही वाजवतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाचा यूट्यूब चॅनलमध्ये. सेलिब्रिटी बाप्पामध्ये आज आपल्यासोबत अक्षय आहे. अक्षय, खूप खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी बाप्पामध्ये. दोघं पण एकदम मॅचिंग आउटफिट झालाय दोघांचा आणि छान दिसतंय. तर मला अक्षयला पहिला प्रश्न विचारायचा होता की साधारण किती वर्षांपासून आपल्या घरचा गणपती बसतो आणि काय त्याच्या मागची स्टोरी आहे? 3रं वर्ष आहे आणि ऍक्च्युली माझ्या मामाकडे बसतो गणपती आणि काकाकडे बसतो. पण बेबी झाल्यापासून वी डिसाइडेड की आम्ही घरी बसूयात गणपती आणि हे 3रं वर्ष आहे. सो पहिलं वर्ष सगळं डेकोरेशन कसं करावं, काय करावं याच्यात गेलं. सेकंड वर्ष अजून काय इम्प्रूव्हमेंट करावी त्याच्यात गेलं आणि 3रं वर्ष म्हटलं की आपण थोडं काहीतरी वेगळं करू शकतो. सो आता हे सगळं आम्ही घरी बनवलेलं आहे, म्हणजे आउटसोर्सिंग केलंय, पण कसं प्लेसमेंट्स वगैरे ते सगळं हिनी केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन्स आणि मूर्ती सिलेक्ट करणं, कारण की शूटिंगमुळे मी नव्हतो. सो काय आणायचं, कसं आणायचं, बाप्पाची मूर्ती कशी असायला हवी, कसं डेकोरेशन, कुठली फुलं किंवा काय लाईट्स कसे हवे, सगळं याचं क्रेडिट आहे. कमाल. तरी मॅम, डेकोरेशनसाठी तुम्हाला किती वेळ लागला आणि कसं सुचलं हे सगळं डेकोरेशनचं? ऍक्च्युली मार्केटमध्ये गेलेले, तो काही वस्तू आवडले तर आपण इमॅजिन करतो, तसं केलं आणि आणलं असं थोडं आणि मग एकत्र मिळून आम्ही 1 तासात सेटअप केला दोघांनी मिळून. अरे वा वा. तर ते छान झालं सर्व काही. तसं बघायला गेलं तर तुम्ही मुंबईच्या आहात, तर मुंबईचा गणपती आणि पुण्याचा गणपती यात तुम्हाला काय फरक जाणवतो आणि कुठला गणपती जास्त आवडतो? गणपती तर सर्वीकडेच आवडतो. मुंबईची एक वेगळी धमाल आहे. मुंबईचे गणपती म्हटलं आपलं विसर्जन, ते मोठे मूर्त्या, ते 16 लोकांचं एक्साइटमेंट सेम पुण्यात पण आहे, पण थोडं शांततेने आणि खूप असं छान. इट्स डिफरंट कल्चरल असतं. मुंबईत एक वेगळा कल्चर असतं, ते बघायला धमाल वाटते. कमाल. अक्षय, तुला पण सेम प्रश्न आहे की पुणे आणि मुंबई, म्हणजे कर्मभूमी तुझी मुंबई आहे आणि तू लहानाचा मोठा म्हणा किंवा पुण्याचाच आहे, तर तुला कुठला गणपती आठवतो? आणि जसं मुंबईला लालबागचा राजा आहे तसे आपले 5 मानाचे गणपती, तर त्याची काही किस्से आहेत का तुझ्याकडे लहानपणीचे? मी नेहमी दगडूशेठला जात असतोच आणि आता जसं मी आता वाजवा कलावंत ढोल पथकामध्ये मी ताशा वाजवतो. सो त्यामुळे आता मानाच्या 5ही गणपतीचं दर्शन होतंच. जेव्हा लास्ट दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी रोडला आम्ही वाजवतो. सो ती एक खूप वेगळी मजा आहे. तो ट्रान्स आहे. तिला आम्ही लॉकडाऊन होतं मध्ये, तेव्हा 2 वर्ष काही नव्हतं. नंतर नेक्स्ट इयर आय वॉज नॉट वेल आणि नंतर यावर्षी म्हटलं की आपण काही असू दे, आपण जायचंच आहे. सो मी तिला मग इन्सिस्ट केले की तू ये. शेवटच्या दिवशी जी रांग असते लक्ष्मी रोड, टिळक रोड, याची जी मजा असते ढोल पथकाची, किंवा जी मानाचे 5 गणपती येतात, किंवा जी मजा असते, लोक बघायला येतात, डेकोरेशन असतं, ते फार वेगळं असतं आणि आय एम शुअर की ती यावर्षी येणार आहे आणि ती एन्जॉयमेंट, तो फील ती घेणार आहे. कमाल. लालबागच्या राजाचं असं, किंवा मुंबईच्या पण विसर्जनाच्या मिरवणूक खूप मोठ्या असतात, तर तुमची तिकडची एखादी आठवण? ऍक्च्युली मी बायखळ्यात राहते ना, तर बायखळ्यातूनच मोस्टली ते चिंचपोकलीचे, लालबागचे राजाचे मोठे गणपती ते गो थ्रू बायखला. तर आम्ही तिथेच असल्यावर ते फुल लोकांचा क्राऊड, सगळे रोड बंद असतात आणि मग लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते आणि ती गणपतीची एवढी मोठी मूर्ती बघायला इतका आनंद वाटतो. तो फीलच वेगळा असतो ना. जसं कसं वाटतं मेलाच चालू आहे ना, लोक आपले फॅमिली सकट, कोण काय पिंपाणी वाजवतोय, कोण हे करतोय, तर ते मजा येते बघायला. आता इथंच आम्हाला बघायचं आहे, कधी पण झाला नाहीये. आता दिस इयर ऑब्व्हियसली आम्हाला जायचं आहे. नाही, इकडे पण फार मज्जा येते, कारण की मी 3 वर्षापासून करते कव्हरेज, तर कलावंताचं वादन पण खूप छान होतं, तर ते तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. बाप्पा म्हटलं की प्रसाद येतो, तर अक्षयला आणि तुम्हाला मोदक किती आवडतात? ते बनवता येतात का दोघांना पण? नाही, मला स्वीट फार आवडत नाही, पण यावर्षी तिने जे मोदक केले होते हिने आणि आईने, खूप कमाल होते. मी अक्षरशः 3-4 खाल्ले असेल. मग दिस इज मॅक्स फॉर मी. माझ्यासाठी हे 21 मोदक आहेत. सो इतक्या आवडीने मी ते खाल्लेत आणि ऑब्व्हियसली मोदक छान बनवतेच आणि बाकीचे जे काही छोटे आहेत, म्हणजे जे प्रसाद होतात नवीन रोज, ते पण खूप एकदम प्रेमाने बनवले की ते खूप सुंदरच लागतात आणि टेस्टीच लागतात. तुम्ही मोदक कोणाकडनं शिकलात? म्हणजे जसं आईकडनं आपण शिकतो, सासूंकडनं शिकतो, तर तुमची रेसिपी कोणाची आहे? नाही, मला आधीपासून असं जेवण बनवायला आवडतं, शिकायला. कोणाकडून बघा, शिका, थोडं रेफरन्सेस घ्या. मम्मीकडून, माय मॉम इज अ ग्रेट कुक, तर त्यांच्याकडून तर नक्कीच सर्व शिकून आले.
तर आणि आईकडून मदत भेटते, काय भाकरी कशी करायची किंवा मोदकला ते टोल कसा द्यायचं, तर ते त्यांच्याकडून शिकते. सो इट्स फन. कमाल. जाता जाता बाप्पांना काय मागाल यावर्षी? मी एवढंच मानेन की जे सगळे आता काही विघ्न आहेत सगळ्यांचे ते दूर जावेत. सगळ्या जे आता काही कोरोनाच्या गोष्टी होत्या, ज्या बरेच रोगराई येते आता सध्या, ती एकदम शिथिल व्हावी आणि लोकांना त्याच्यासाठी लढण्यासाठी सद्बुद्धी किंवा एक बळ द्यावं, हीच विनंती आहे. कमाल. थँक्यू सो मच. तुम्हाला दोघांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.